खरात बाबानं काहीतरी रिझल्ट दिला असेल. त्यामुळे जेफ्री एप्स्टीनच्या पलीकडला क्रूर कर्म हा खरात आहे. हा ज्योतिषी म्हणून सांगायचा ना खरात बुवा. अरे ज्याला स्वतःचं भांडाफोड होणार आहे, स्वतःला फटके बसणार आहेत, स्वतः तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, हे ज्याला 4 दिवस आधी कळालं नाही, त्याच्याकडे तुम्ही तुमच्या राजकीय भविष्यासाठी रांग लावून बसत होते. कुठेतरी हे कौतुक करण्यासारखं आहे. इथं कुठं देव धर्म फडणवीसांनी आणला नाही. त्यांनी जी कारवाई केली त्या कौतुकासाठी तर फडणवीस पात्र असतीलच. आणि काल त्या बाबाला ठोकून काढणाऱ्या नाशिक पोलिसांचं अभिनंदन आहे. कसे लीक होतात व्हिडिओ, का थांबवलं नाही फडणवीस साहेबांनी ते व्हिडिओ लीक होण्यापासून? फडणवीसांचं अभिनंदन नाही. कॅनडा कॉर्नर सारख्या नाशिक शहरामधल्या मध्यवर्ती ठिकाणी हा बाबा लैंगिक शोषण करायचा महिलांचं. माहित नसेल पोलिसांना, माहित होतं. कोणी हात बांधले होते. चाकणकरांना नाहक बदनाम केलं जातं. त्यानं मला करंगळी तोडा हे तोडतात आणि मला माहित नाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य. आधी ज्याचं वैयक्तिक आयुष्य तुम्हाला माहित नाही तो तुमचा गुरु. हे अधिकारी राजकारणी ह्यांना सत्ता कुठून आली हो? ते म्हणून मग कोणतरी मुख्यमंत्री निवासामध्ये त्या रेड्याचं मुंडकं तोडतोय. फडणवीसांनी पण तेच केलं ना. आम्ही तेच म्हणतो ना, घ्या ना 9 मंत्र्याचे राजीनामे. करा सह आरोपी रुपालीताई चाकणकरांना, करा सह आरोपी राधाकृष्ण विखे पाटलांना, करा सह आरोपी चंद्रकांत पाटलांना, करा सह आरोपी एकनाथ शिंदे साहेबांना. महाराष्ट्रात आज आपण राहताना लाज वाटेल असा महाराष्ट्र यांनी घडवला. डॉक्टरकडे गेल्यावर आपला आजार बरा होतो, तसं खरात बाबाकडे घेऊन यांचे काही विषय बरे झाले असते. मूल व्हायचं असेल तर नवराच करावा लागतो. कुणाच्या बाबाच्या आशीर्वादानं, बुवाच्या आशीर्वादानं नाही मूल होत. ज्यांनी वाम मार्गाने हे सगळं कमवलं ह्यांना सुरक्षितता मिळेल असा ह्यांचा विश्वास बसतो आणि त्याच्या पायाशी जाऊन हे बसतात. काहीतरी रिझल्ट खरात बाबांच्या रेमेडीजने यांना पडला असणार. त्याचा रिझल्ट एकच आहे. 2000 कोटीची प्रॉपर्टी हा त्याचा रिझल्ट आहे. अशा भोंदू बाबांना तसा बाजार मांडता येणार नाही श्रद्धेचा. त्या दाभोळकरांना या महाराष्ट्रात संपवलं गेलं. दाभोळकरांनी 10-11 वर्ष संघर्ष केला आणि 2013ला तो कायदा झाला. पण आज अशी प्रकरणं ज्यावेळेस झाली त्यावेळेस लक्षात येतं की दाभोळकरांनी तो कायदा आणण्यामागची भूमिका आणि त्यासाठीचा लढा किती अपरिहार्य होता आणि माणसाच्या, महाराष्ट्राच्या भल्यासाठीचा होता. महाराष्ट्राच्या प्रबोधनाची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा वारसा आणि अशातच नव्यानं बुवा भोदूबाबासारखे येणारे प्रकरण, त्याचा खरात प्रकरण राज्यात सगळीकडे चर्चेत आहे. पण हे खरात प्रकरणासोबतच अलीकडं नांदेड असेल, बीड असेल, आळंदीमध्ये देखील अशी काही प्रकरणं समोर आली होती बाबा बुवा भोंदूबाबांच्या ह्या चमत्काराची. आणि या चमत्काराच्या प्रकरणावरून एक प्रकर्षानं आठवण येते, ते म्हणजे नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, ज्यांनी 2013मध्ये महाराष्ट्र सरकारनं जादूटोणा विरोधी विधेयक कायदा जो आहे तो पारित केला, त्याला मंजुरी दिली. आणि दाभोळकरांनी हा जो लढा उभारला होता की इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या लोकांना विज्ञानवादी दृष्टिकोन मिळावा, इथं अंधश्रद्धा पसरू नये, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसू नये, यावर त्यांनी काम करत आज त्यांच्या कामाची फार प्रकर्षानं सगळ्यांना आठवण येते. आणि याच त्यांच्या कामात सहभागी असलेले, विवेक वाहिनीच्या माध्यमातून सहभागी असलेले हनुमंत पवार सर आज आपल्यासोबत आहेत. हनुमंत पवार सरांना बोलवण्याचा उद्देश हाच आहे की या खरात प्रकरणामध्ये मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांची नावं प्रकर्षानं समोर येत आहेत. त्यात सरकारी अधिकारी पण आहेत. आपण एक राजकारणी आहात, आपण काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहात आणि सोबतच आपण नरेंद्र दाभोळकरांच्या विवेक वाहिनीमध्ये आपण काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत त्या लढ्यात सहभागी झाला होता. ज्यावेळेस जादूटोणा विरोधी विधेयक ज्यावेळेस येणार होतं, कायदा त्याचा होणार होता, यात लढ्यात तुम्ही रस्त्यावर उतरून सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होतात. तर आज सगळ्यांना प्रश्न पडला की इतकं राजकारणी लोक फार हुशार असतात, ते कोणाच्याही बळी पडत नाही, पण राजकारणी लोकांना या अविवेकाकडे जाण्याची का वेळ येते की जे की खरात प्रकरणानं समोर आणलेलं आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाशिकच्या अशोक खरातचं जे प्रकरण समोर आलं आणि अनेक गोष्टी आता उघड पण होत आहेत, आणखी काही तपासाचा भाग आहे. आज विधिमंडळाच्या कामकाजात पण सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यावर चर्चा झाली. खरात प्रकरणाच्या मध्यस्थानी हे महाराष्ट्रातले सत्ताधारी पक्षातले आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मंत्री अशी सगळी लोक होती. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो होते, केसकर आहेत त्यांचे फोटो होते, रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा, की अनेक इतर नेत्यांचे, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, अनेक नेत्यांचे फोटो येणं, त्या बाबासोबत जवळीक असणं, त्याच्या धार्मिक ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून असणं, तो जो विधी काही करतोय त्याच्यासाठी उपस्थित असणं आणि त्याला भेट देणाऱ्यामध्ये, त्याला पाठिंबा देणाऱ्यामध्ये, त्याला अर्थसहाय्य करणाऱ्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे राजकारणी असणं, हे महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानं आता चर्चिलं जाते. बाबानं महिलांचं शोषण केलं, बाबानं काही जादूटोण्याचे प्रकार दाखवून लोकांना भ्रमित केलं, बाबांना काही औषधं देतो म्हणून, काहीतरी प्राशन करायला देतो म्हणून अनेक अघोरी प्रकार केले, बाबानं काही अवैध संपत्ती गोळा केली, त्या बाबानं काही लोकांना धमकावलं. तर महिलांचं शोषण, धमकावणे
अघोरी काही प्रकार करणे, लोकांमध्ये अवैज्ञानिक गोष्टीचा प्रसार प्रचार करणे, आर्थिक संपत्ती गोळा करणे, लोकांना लुबाडणे, अशा सगळ्या भोवती हे खरात प्रकरण गुंफलेलं आहे. हे एकमेव महिलांचं शोषण फक्त एकमेव फक्त संपत्ती गोळा केली असं नाही, ह्या सगळ्यांचं ते एक पॅकेज आहे खरात म्हणजे. तर ह्या पॅकेजमध्ये या सगळ्या वाईट गोष्टीला आवरण हे राजकारण्यांचं होतं. मधलं जे प्रोडक्ट होतं खरातचं त्याचं पॅकेजिंग हे राजकारणी लोकांचं होतं. तर हे महाराष्ट्रासाठी जास्त धक्कादायक होतं. म्हणून याची पाळंमुळं खणून काढण्याची आग्रही मागणी ही काँग्रेस पक्षाची आमची आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची आणि तो प्रकार जो आहे तो त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, पण एक प्रकर्षानं उल्लेख करून देतो की तुम्ही आता सांगितलं की सरकारमधले मंत्री, सरकारमधल्या सगळ्या गोष्टी, पण याच ह्याच्यामध्ये पुणे शहराचे जे काही काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदे यांनी असं सांगितलं की ज्या का महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्यांची इन्व्हॉल्वमेंट ह्या सगळ्या प्रकरणात होती त्यांचं समर्थनच केलंय तुमच्या शहराध्यक्षांनी. सांगितलं की एकतर प्रदेशाध्यक्ष सांगतात त्यांची भूमिका वेगळी आहे हर्षवर्धन सपकाळ साहेब, आणि तुमच्या शहराध्यक्षाची भूमिका पुण्याच्या वेगळी आहे. चाकणकरांना नाहक बदनाम केलं जात आहे, चाकणकरांचा यात काही संबंध नाही. तर असं का होतंय की काँग्रेसमध्येच दुमत आहे, काँग्रेसमध्येच एकमत नाही? पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांनी जी भूमिका मांडली ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती. माझ्या पक्षाची भूमिका म्हणून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी टिळक भवनमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला होता. कारण त्यांनी त्या बाबाला प्रतिष्ठा मिळवून दिली. महिलांच्या शोषणामध्ये त्यांचा सहभाग आहे का असे आरोप होऊ लागले. त्या ट्रस्टवर होत्या. अनेक त्या चौकशी त्या बाबावर ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस त्याची चौकशी करण्याची मागणी होत होती, तक्रारी होत होत्या. त्यावेळेस पोलिसांवर दबाव आणण्याचे आरोप रुपाली चाकणकरांवर झाले. म्हणून हर्षवर्धनजी सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली भूमिका एक पक्षाची भूमिका असते, अधिकृत भूमिका असते. ती भूमिका ठरताना एकटे प्रदेशाध्यक्ष भूमिका घेतात आणि सगळ्या पक्षावर लादतात असं नसतं. पक्षाची जी पॉलिटिकली अफेअर कमिटी असते की राजकीय व्यवहार बद्दल आपलं काय म्हणणं असलं पाहिजे, पक्षाचं काय भूमिका असलं पाहिजे, त्याच्यामध्ये वरिष्ठ नेते असतात. त्या सगळ्यांच्या संगनमतानं, त्यांच्या चर्चा विचार विनिमयानं आणि पक्षाची आजपर्यंतची वाटचाल, पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाच्या नेत्यांनी घालून दिलेली वहिवाट काय आहे त्याच्यावर प्रदेशाध्यक्षाची भूमिका असते. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे, ह्या खुलचट गोष्टीमध्ये, अंधश्रद्धामध्ये, शोषणामध्ये, महिला शोषणामध्ये न अडकणे, अडकलेल्यांना त्यांची बाजू न घेणे, त्यांना योग्य ती शिक्षा करणे, हाच काँग्रेसचा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. म्हणून हर्षवर्धनजी सपकाळ यांनी त्यांचा राजीनामा मागितला आणि जे इतर मंत्री ह्यात सहभागी असतील त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ काढा, इतकी खरमरीत आणि स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाची होती, हर्षवर्धनजी सपकाळ यांची होती. विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू आहे. आमचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार साहेब त्यांनी सरकारला धारेवर धरलं. नंतर ज्येष्ठ नेते नानाभाऊ पटोले साहेब त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पुणे शहरमध्ये महिला काँग्रेसनं मोठं आंदोलन केलं, कारण महिलांच्या शोषणाचा विषय होता, अंधश्रद्धेचा विषय होता, बोवाबाजीचा विषय होता. आमचे अतुल लोंढे पक्षाचे प्रवक्ते, मी स्वतः पक्षाचा प्रवक्ता आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून प्रदेशाध्यक्षापासून, गटनेत्यांपासून, ज्येष्ठ नेत्यांपासून ते प्रवक्त्यांपर्यंत महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, आमची सगळ्यांची भूमिका होती. आमच्या आदिवासी विभाग काँग्रेसनं भूमिका मांडली. आमच्या DNT विभाग आहे आमचा काँग्रेसचा, भटक्या विमुक्ताचा, त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी भूमिका मांडली. वसंत पुरके साहेब असतील, आमच्या पल्लवी देनके असतील, आमच्या OBC विभागाचे अध्यक्ष असतील, SC विभागाचे अध्यक्ष असतील, ह्या सगळ्यांनी मिळून मांडलेली भूमिका ही कलेक्टिव्ह काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे अरविंद शिंदे एकटे काय म्हणले हा आमच्यासाठी प्रश्न नाही. त्यांचं ते वैयक्तिक मत आहे, पक्षानं ते खोडून काढलेलं आहे. नाही, एखाद्या पक्षाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना वैयक्तिक मत असू शकतं, त्यात काही दुमत नाही आहे. पण ते शहराध्यक्ष आहेत, रुपाली चाकणकर पण ह्या पुण्यातूनच येतात. त्यामुळे कुठेतरी गोष्टीकडे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. अगदी, म्हणून पक्षानं थेट भूमिका मांडली की विजय वडेट्टीवार साहेबांनी आणि हर्षवर्धनजी सपकाळ आणि अतुलजी लोंढे यांनी तिघांनी सांगितलं की अरविंद शिंदेनी घेतलेली भूमिका आमची नव्हे, आमची नाही. त्यांच्या भूमिकेपासून आम्ही फारकत घेतली. त्यांनी ती का मांडली, त्यांनी मांडायला पाहिजे होती का नाही, ती मांडल्यामुळं काय झालं, पक्ष त्याची दखल घेईल. आता पक्षीय वरिष्ठ स्तरावर त्याचा निर्णय होईल. पण या प्रकरणात काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका ही हर्षवर्धनजी सपकाळ यांनी मांडलेली भूमिका, विजयजी वडेट्टीवार यांनी मांडलेली भूमिका, नानाभाऊ पटोले यांनी मांडलेली भूमिका हीच अधिकृत आहे. खरंच की हे प्रकरण गंभीर आहे. याच्यावर सर्व पक्षांनी मिळून कारवाई करणं आणि त्या दृष्टीने जे काय असेल ते करणं उचितच आहे. पण दुसरा विषय की ह्या ज्या प्रकरणाची ज्यावेळेस गंभीरता आपण बघतो की राजकारणी लोक असतील, मंत्री, आमदार, अधिकारी, प्रचंड मोठं नेटवर्क आहे, करोडोंची संपत्ती, हजारो कोटींची संपत्ती असल्याचं पण काही गोष्टी येत आहेत. पोलीस पण त्यात तपास करत आहेत. पण
एवढे सुज्ञ असलेले राजकारणी ज्यांच्याकडं आमदार कुठल्या तरी मतदारसंघातून निवडून येतो, 4-5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करत असतात, तर ही लोक सुद्धा ह्या बुवा बाबांच्या ह्याला बळी का पडतात बरं? मोंदूबाबांच्या खरात सारख्या माणसाच्या खास करून. आता मी 12 वर्षापासून राजकारण्यांच्या सानिध्यात आहे. माझ्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवर नेते, माजी मंत्री, आजी मंत्री आम्ही बघितलेले आहेत. आमदार खासदार बघतो, पदाधिकारी, अनेक जिल्हाध्यक्ष बघतो आम्ही, इतर राजकीय पक्षांचीही मंडळी बघतो आम्ही. आता हे जे पॉलिटिक्स आहे हा पॉवरचा खेळ आहे. पॉवर, सत्ता. आता माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला जो गांधी विचार मानतो, जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं आपलं कर्तव्य मानतो, आम्ही कसं बघतो याच्याकडे? गांधीजींनी सांगितलंय की तुम्ही पॉवर, सत्तेमध्ये येणार आहात, सत्ता असणार आहे, ती सत्ता कोणाकडून आली पाहिजे, कुठल्या मार्गाने आली पाहिजे? तर गांधीजी सांगतात ती लोकातून आली पाहिजे. पॉवर, सत्ता लोकांकडून आली पाहिजे, लोकांनी तुम्हाला ती दिली पाहिजे आणि मग लोकांनी दिलेली सत्ता तुम्ही लोकांसाठी वापरली पाहिजे. हे गांधीजींच्या तत्वज्ञानातलं मला कळालेलं एक सार आहे. आता हे जे आमचे राजकारणी आहेत आज, जे ह्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आहेत, ज्यांना राजीनामा द्यावा लागला, ज्यांचे फोटो दिसले, जे ह्या सगळ्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी होते, कसल्या तरी अघोरी पूजेला बसले होते, संपत्तीमध्ये त्याच्या भागीदार आहेत, हे अधिकारी, राजकारणी, ह्यांना सत्ता कुठून आली हो? लोकांकडून आली. ह्यांना सत्ता अशा पैसेवाल्याकडून आली. ह्यांना सत्ता वाम मार्गाने आली. ह्यांना सत्ता ऐन कैन प्रकारे निवडणुकांमध्ये काही करून सत्ता मिळवायची, काही करून निवडणुका जिंकायच्या, माणसं फोडा, पक्ष फोडा, दबाव आणा, पोलिसांचा गैरवापर करा, जाती धर्माचे दंगे लावा, आपापसात गैरविश्वास, मतं विकत घ्या पैसे देऊन, लाच देऊन, अशा सगळ्या वाम मार्गातून ही पॉवर यांच्याकडे आलेली आहे. त्यामुळे ती पॉवर यांना पचत नाही, ती पॉवर यांना शांत बसू देत नाही, ती पॉवर यांना अस्वस्थ करते, ती पॉवर यांना अंतर्गत पोखरून काढते स्वतःला, ती पॉवर यांना भीती देते. कारण ती भीतीतून आली, ती लाचेतून आली, ती लुटीतून आली, ती वाम मार्गाने आली. तर ह्यांच्या मनामध्ये इथं प्रत्येक दिसणारा तिथला जो पुढारी होता ना, जे मंत्री वगैरे तुम्ही जे म्हणताय, मी नाव घेणार नाही कोणाचं, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहेत कोण आहेत, हे सगळे आतून पोखरलेले आहेत. कारण ह्यांच्याकडे पॉवर गांधीजींनी सांगितलेल्या मार्गातून आलेली नाही, ती या वाम मार्गातून आली. त्यामुळे वाम मार्गातून आलेली पॉवर तुम्हाला वाम मार्गालाच कामाला लावते. म्हणून मग कोणतरी काहीतरी प्राशन करते, म्हणून मग कोणतरी रेडा कापते, म्हणून मग कोणतरी काहीतरी अघोरी पूजा घालते, म्हणून मग कोणतरी मुख्यमंत्री निवासामध्ये त्या रेड्याचं मुंडकं तोडते, म्हणून मग कोणतरी कुठंतरी आमदार पळवून नेऊन कुठंतरी काहीतरी पूजा बांधते. वाम मार्गाने आलेली सत्ता ह्या लोकांना अस्वस्थ करते, पोखरते, अविवेकी बनवते आणि त्या अविवेकापासून मग यांना भीती निर्माण होते. त्या भीतीतून असुरक्षितता निर्माण होते आणि मग भीती आणि असुरक्षित माणूस हे अशा बुवा बाबांचं सोपी शिकार असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक माणूस हा आतून पोखरलेला आहे, वाम मार्गाने मिळवलेली सत्ता पचवता न येणार आहे, भीतीनं ग्रासलेला आहे आणि कुठेतरी सुरक्षितता शोधायची त्याला सतत वाटतं की आपल्या विरोधात षडयंत्र होत आहे, त्याला सतत वाटतं की आपल्यावर कुणाचं कोप होणार आहे, त्याला सतत असं वाटतं की आपल्याला सुरक्षेची गरज आहे आणि मग आपल्यावर येणारं संभाव्य संकट आणि आपल्याला हवी असलेली सुरक्षितता, ह्या दोन्ही गोष्टीवर असे भोंदूबुवा जे आहेत खरात सारखे, हे भाषण देत असतात, बोलत असतात, बोलबच्चनगिरी करत असतात, मंत्रमुग्ध करत असतात, नाना खटपटी करत असतात. आणि ह्याच्यातून ह्या अशा राजकारण्यांना, ज्याने वाम मार्गाने हे सगळं कमवलं, ह्यांना सुरक्षितता मिळेल असा ह्यांचा विश्वास बसतो आणि त्याच्या पायाशी जाऊन हे बसतात. त्यानं देईल ते पितात, त्यानं सांगेल ते करतात, त्यानं म्हणला करंगळी तोडा हे तोडतात, त्यानं म्हणला हे मूत्र प्राशन करा ते प्राशन करतात, त्यानं म्हणला इथं हे करा ते करतात. तर असुरक्षिततेतून, भीतीतून, पॉवर मिळवताना केलेल्या लटपटी, खटपटी ह्या यांना असुरक्षित करतायत, भीती दाखवतायत आणि त्या भीतीवर विजय मिळवून मी देतो असं हे खरात सारखे बाबा सांगतायत. म्हणून हे सगळे मंत्री आणि ही अशी सगळी राजकारणी लोक, आमदार, खासदार आणि उच्चपदस्थ लोक हे अशा बाबांच्या चरणावर लीन होतात. त्यांच्यामधली भीती आणि त्यांच्यामधला असुरक्षितता ही याला जबाबदार आहे. मला एक प्रकर्षाने एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की राजकारणी लोक फार हुशार असतात, त्यांना पुढचं कळतं असं म्हटलं जातं. ते खरं आहे, तेवढं खरं आहे. काय होणार आहे, काय काहीतरी रिझल्ट खरात बाबांच्या रेमेडीजने यांना पडला असणार. काहीतरी खरात बाबांचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत हे सगळे लोक जाणार नाहीत. काहीतरी रिझल्ट आला असेल ना, काहीतरी त्यांना त्याचा, जसं डॉक्टरकडे गेल्यावर आपला आजार बरा होतो तसं खरात बाबाकडे घेऊन यांचे काही विषय बरे झाले असतील म्हणून ते परत त्यांच्याकडे जात असतील, परत खरात बाबांचा नाव झालं, सगळ्या गोष्टी झाल्या.
खरात बाबानं काहीतरी रिझल्ट दिला असेल, हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे. त्याचा रिझल्ट एकच आहे, 2,000 कोटीची प्रॉपर्टी हा त्याचा रिझल्ट आहे. आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पण सभागृहामध्ये सांगितलं आणि पोलिसांनी पण सांगितलं, बातम्या येतात की 2,000 कोटी रुपये खरात बाबाचा रिझल्ट खरात बाबालाच पावला. 10वी नापास असलेल्या एका पोरानं 1 रुपयाला मिळणारा चिंचोका 1 लाखाला प्रसाद म्हणून विकला. 5-25 रुपयाला मिळणाऱ्या व्हायग्राच्या गोळ्या आणि 5-25 रुपयाला मिळणारं कप सिरप हे मिक्स करून ओशनो जल म्हणून ते लाखो कोट्यावधी रुपयाला विकलं. ह्याचा रिझल्ट फक्त बाबाला आला. पण ते ज्यांनी पिलं त्यांच्या मुलाखती व्हायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी सामोरं यायला पाहिजे की तुम्हाला काय रिझल्ट भेटला. तिथं बसलेले जे मंत्री होते त्यांना सांगितलं म्हणून अंगठ्या बोटं कापून घेणारे जे लोक होते, किंवा त्याच्या ट्रस्टवर जी लोक होती, त्याच्या दरबारात जी लाईन लावून बसलेली लोक होती, किंवा त्याच्या संपत्तीत जी भागीदार लोक आहेत, त्यांना खरं म्हणजे विचारलं पाहिजे त्या बाबाचा रिझल्ट काय होता. अधिकाऱ्यांचा, मंत्र्याचा काळा पैसा तो वाईट करून द्यायचा, हा रिझल्ट होता. त्याचा रिझल्ट काय होता, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तो मंत्र्याला माझे संबंध कसे आहेत म्हणून धमकावायचा आणि त्यांच्याकडून काही कृत्य करून घ्यायचा, हा त्याचा रिझल्ट होता. स्वतःची संपत्ती 2,000 कोटीची झाली. 5-5 एकरमध्ये स्वतःची घरं बांधली, किंवा गावासाठी दिलेल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तो स्वतःच्या घरासाठी आणि स्वतःच्या आश्रमासाठी तो पिण्याचं पाणी वापरायचा. जो काही रिझल्ट आला खरातचा, तो त्याच्या स्वार्थासाठी, त्याच्या फायद्यासाठी, त्यानं इतरांचा उपभोग घेण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठी त्यानं घेतला. महाराष्ट्रात असा कोणी जर त्याचा भक्त असेल की हा मला यश भेटलं, हे माझ्या आयुष्यात बदल झाला, याच्यातून मी सुटलो, किंवा हे मला झालं, त्यानं समोर येऊन सांगावं. असं काही झालेलं नसतं. हे सगळे सांगोवांगी गोष्टी असतात. यानं सांगायचं त्याला फायदा झाला, त्यानं सांगायचं ह्याचं हे प्रकरण झालं, ह्यानं सांगायचं त्याचं ते झालं. आणि जी लोक मुळात ज्यांच्यामध्ये क्षमता नव्हत्या, ज्यांची त्या पदावर बसण्याची लायकी ऐपत नव्हती, ज्यांनी स्वतः केलेले काळे धंदे ग्लोरिफाय करणारं कोणतं ज्यांना हवं होतं, त्यांना बाबा कदाचित आधार वाटला असेल, त्यांना बाबा कदाचित आपलं तारणहार वाटला असेल, त्यांना बाबा विठ्ठल वाटला असेल, त्यांना बाबा महादेवाचा अवतार वाटला असेल. ही भक्त मंडळींचा अविवेक, त्यांची भीती आणि त्यांची असुरक्षितता, हाच रिझल्ट होता लोकांसाठी, भक्तांसाठी. बाबासाठी त्याचा रिझल्ट होता 2,000 कोटीची संपत्ती कमवली. आणि हे फक्त बाबांच्या प्रकरणात झालंय, पहिलंच आहे, नवीन आहे असं नाही. हे महाराष्ट्रात वारंवार घडत आलंय. असे बुवा बाबा, त्यांची ही फसवायची पद्धत, त्यांचं हे बोलण्याचं पद्धत, त्यांचा ऑरा निर्माण करण्याची पद्धत, भक्तांनी त्याचा ऑरा तयार करून इतर लोकांना तिथं आणून पायाशी पाडणं, त्याला प्रतिष्ठा मिळवून देणं, त्याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असणं, त्याच्या काहीतरी खोट्या नाट्या लटपटी, तो काहीतरी 20 फुटाचा नाग होता रिमोटवरचा वगैरे, हे असे चमत्कार हजारो महाराष्ट्रात उघडे पाडलेले आहेत. ह्यांचा भांडाफोड झालेला आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांनी अशा हजारो केसेस या आधी हाताळलेल्या आहेत. हे नवीन नाही. पण मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेला माणूस जाऊन बसणं, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी संविधानाने ज्यांच्यावर दिली अशा व्यक्तीनं जाऊन पायाशी लीन होणं, त्यांचे पाय धुणं आणि इतर लोकांना फसवण्यासाठी तिथं घेऊन जाणं, हाच एक रिझल्ट होता. महाराष्ट्राला काय रिझल्ट भेटला बाबापासून? महाराष्ट्राच्या परंपरेला काय रिझल्ट भेटला? भक्तांना काय रिझल्ट भेटला? बाबाचं मूत्रप्राशन करणं, हाच रिझल्ट होता. त्याची 2,000 कोटीची संपत्ती वाढली, त्याला फायदा झाला, त्यानं इतरांना फसवलं, हाच त्याचा फायदा जो त्याला झाला. महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या लोकाला आधी झाला नाही, या प्रकरणात झाला नाही, पुढेही होत नसतो. त्यामुळे ही शुद्ध फसवा फसवी आहे. ही धर्माच्या क्षेत्रामध्ये श्रद्धेच्या नावावर केलेला काळा बाजार आहे. हे स्पष्ट आहे आणि वारंवार स्पष्ट होत आलंय. तरी लोक बळी पडतायत. आपल्याला समाज म्हणून विचार करावा लागेल, आपल्याला काम करावं लागेल, आपल्या पुढच्या पिढ्यांवर काम करावं लागेल. आपल्याला यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, किंवा याला आपल्या लेकी बाळी, आपल्या महिला, आपले नागरिक ह्याला बळी पडले नाहीत म्हणून शासन म्हणून, सरकार म्हणून, माध्यम म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही आपली जबाबदारी आहे की ह्याच्यात लोकांना बळी नाही पडू दिलं पाहिजे. नक्कीच सर, की आता बोलताना सांगितलं की ह्या सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे. ह्या सगळ्या भुनुबाबांना रोखण्यासाठी, करण्यासाठी नेमकी काय जबाबदारी आहे? आपण काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, ह्यात अडकलं पाहिजे की नाही अडकलं पाहिजे? शेवटी श्रद्धेचा पण एक विषय येतो, त्यावर काय? नाही, खरं म्हणजे मी जे म्हणालो की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, तर त्याचा मला अभिप्रेत असा आहे की लहान मुलांना शालेय वयापासून, महाविद्यालयीन वयापासून वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्त्व आपण समजावून सांगितलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपली श्रद्धा ह्याच्यामध्ये वाद नाही, ह्याच्यात गल्लत करण्याचं काही कारण नाही. एखाद्या ईश्वराविषयी, एखाद्या देवाविषयी, एखाद्या धर्माविषयी, एखाद्या पंथाविषयी आपल्या मनात श्रद्धा असणं आणि आपण त्या श्रद्धेपोटी नतमस्तक होणं, ह्याच्यात काहीच
कोणाला अडचण असण्याचं कारण असू शकत नाही. भारतीय संविधानाने सांगितलं की तुम्हाला तुमच्या श्रद्धा, तुमच्या उपासना, तुमचा धर्म हे पालनाचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ह्याच्या आड कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन, कुठलीही संघटना, कुठलाही व्यक्ती यायचं काही कारण नाही, येऊ शकत नाही. पण हे करत असताना आपल्याला शालेय वयामध्ये मुलामुलींना शिकवावं लागेल ना की आशीर्वाद म्हणून तुला यश नाही भेटणार. हातातून काहीतरी एक केलं आणि घड्याळ काढलं, सोन्याची साखळी काढली आणि तुला परीक्षेचा रिझल्ट काढला, असं नाही होणार. आपल्याला कष्टच करावे लागणार आहेत, आपल्याला श्रमच करावे लागणार आहेत, अभ्यासच करावा लागणार आहे. किंवा संत तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, 900 सायाचे कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती. मूल व्हायचं असेल तर नवराच करावा लागतो. कुणाच्या बाबाच्या आशीर्वादानं, बुवाच्या आशीर्वादानं नाही मूल होत. त्यामुळे यश असेल, संपत्ती मिळवणं असेल, आरोग्य मिळवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी कुठला तर बुवा बाबा तुम्हाला अतिभौतिक शक्तीचं कारण देऊन आणि मी देतो म्हणून सांगत असेल, त्याच्यापासून लांब राहायला आपल्याला शाळेतून शिकवावं लागेल. प्रत्येक गोष्टीमधला कार्यकारण भाव आपल्याला मुलांना शिकवावं लागेल. आता बाबानं तो साप आणला होता, जर शालेय वयामध्ये शिकवलेलं असतं की चमत्कार आणि भोंदू बाबा यांचं काय नातं असतं, चमत्कार असतो का नाही जगामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे त्याच्या मागचा, कार्यकारण भाव काय आहे त्याच्या मागचा, हे जर आम्ही मुलांना नीट शिकवलं असतं तर आमचे तिथं जे बळी पडलेले सगळे माता भगिनी आहेत, आपल्या बांधव आहेत, ते बळी पडले नसते. त्यामुळे शालेय वयामध्ये चमत्कारामागचं विज्ञान, शालेय वयामध्ये विवेक काय असतो ह्याची जाणीव करून देणे, शालेय वयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करायला भाग पाडणे मुलांना, किंवा समजावून सांगणे. भाग पाडणे म्हणजे त्याच्यामध्ये एक अनुस्वित आहे की आपण बळजबरीनं, तसं नव्हे. जगण्याची दृष्टीच आपली वैज्ञानिक असली पाहिजे. एखादं कप काहीतरी प्राशन केल्यानं देव प्रसन्न होईल असं कसं काय? ह्या चराचरामधली पृथ्वीवरची सगळी सृष्टी जर ईश्वराने निर्माण केली ही माझी श्रद्धा असेल, तर त्याच सृष्टी निर्माण करत्यानं वनस्पती निर्माण केल्यात कोट्यावधी. त्या कोट्यावधी वनस्पतीपैकी एक वनस्पती आहे नारळ. त्या कोट्यावधी वनस्पतीपैकी एक वनस्पती नारळ आहे, त्याच्यामधलं एक नारळाचं फळ आहे, आणि त्याच्यातला एक कुटका देऊन जर देवाला मी 10वी मध्ये मेरिटची अपेक्षा करत असेल, 12वी मध्ये मेरिटची अपेक्षा करत असेल, मूल होण्याची अपेक्षा करत असेल, तर देवानं निर्माण केलेल्या कोट्यावधी वस्तूपैकी एक वस्तूमधलं एक अंश त्याला ठेवून त्याला खुश करणार आपण. सत्सद्विवेक आपला असला पाहिजे. सत्य बोलणे, न्यायी वागणे, अन्यायाच्या विरोधात लढणे, स्वच्छ असणे, कर्तव्याप्रती निष्ठा असणे, ही ईश्वराच्या आराधनेची साधनं सांगितलेली आहेत आमच्या संस्कृतीमध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकडे घेऊन जाणे, सदाचाराकडे घेऊन जाणे, सुविचाराकडे घेऊन जाणे, ही समाजाची म्हणजे कुटुंबाची जबाबदारी आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे, विवेक शिकवला पाहिजे, ह्या थोतांडापासून लांब नेलं पाहिजे. कष्टाशिवाय, श्रमाशिवाय काही भेटत नाही, हा संस्कार शाळेनं केला पाहिजे, पालकांनी केला पाहिजे, स्टेटनं म्हणजे राज्यानं सुद्धा याचाच प्रचार प्रसार केला पाहिजे. भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये खाली सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं हे आपलं कर्तव्य आहे. का सांगितलं संविधानानं? आणि ते राज्यकर्त्यांना सांगितलेलं आहे जास्त समाजापेक्षा. मग राज्यकर्ते जर अवैज्ञानिक गोष्टीला, अतिभौतिक गोष्टीला बळी पडत असतील, जादूटोणा बुवाबाजाच्या विरोधात जात असतील, तर राज्यकर्त्यांनी पण संविधानामधला वैज्ञानिक दृष्टिकोन, कुटुंबानं पण आपल्या पाल्याला शिकवताना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं, शाळेनं, संस्था चालकांनी आणि जे सेलिब्रिटी आहेत अशा लोकांनी पण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारावर ठाम राहिलं पाहिजे. श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ह्याच्यात वाद असण्याचं काही कारण नाही. एखाद्या देवावर श्रद्धा असणं, धर्मग्रंथावर श्रद्धा असणं, एखाद्या उपासना पद्धतीवर श्रद्धा असणं, तो माझा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा वापर करून मी दुसऱ्याचं आर्थिक शोषण करेन, मी दुसऱ्याचं लैंगिक शोषण करेन, मी दुसऱ्यावर क्रूर अत्याचार करेन, हे नाही ना बसत श्रद्धेमध्ये. तर ह्याच्यापासून आपल्या मुलांना परावृत्त करण्याची कुटुंबाची जबाबदारी आहे, शाळेची जबाबदारी आहे, राज्य सरकारची, राज्याची, केंद्र सरकारची जबाबदारी आहे. या खरात प्रकरणानंतर सध्या एक 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारने जो कायदा केला, जादूटोणा विरोधक कायदा, या कायद्यांचं परत एकदा चर्चा होते की हा कायदा का आणला, हा कायदा काय सांगतो, नेमकं काय होतं ह्याच्यामध्ये, कुठल्या गोष्टीची शिक्षा होते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि दाभोळकरांनी जी ही चळवळ सुरू केली होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, त्याच्यावर कसा प्रकाश टाकाल? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या महाराष्ट्रात झाली, आणि दुर्दैवानं सांगावं वाटतं की आपण ती पचवली पण, महाराष्ट्राच्या जनमानसावर एक ओरखडा पण उलटला नाही दाभोळकरांच्या हत्येनं. काय सांगत होते दाभोळकर? दाभोळकर म्हणत होते देवाच्या, धर्माच्या नावावर, श्रद्धेच्या नावावर हे जे बुवा बाबा फसवणूक करतात ते बंद झालं पाहिजे, ते प्रबोधनानं बंद झालं पाहिजे, ते संस्कारांनी बंद झालं पाहिजे,
आणि जर ह्या दोन गोष्टीनं होत नसेल तर कायद्यानं सुद्धा त्याला अटकाव आपल्याला करता यायला पाहिजे. कारण हे भोंदू बाबा जिथं असतात तिथं हिंसा असते, तिथं फसवणूक असते, तिथं अघोरी उपचार, अघोरी तंत्रमंत्र असलं काहीतरी भानगडी असतात, भीती असते, धमकावणं असतं, लपवाछपवी असते. ह्या सगळ्या गोष्टी कायद्यानंच थांबवल्या पाहिजे. म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आग्रही मागणी केली की याचा कायदा असावा. भारतामध्ये पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य की जिथं ही आग्रही मागणी झाली. त्यासाठी दाभोळकरांचा 35-40 वर्षापूर्वीचा संघर्ष होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची समिती स्थापन केली. जिथं जिथं तालुक्यात, गावात, जिल्ह्यात, छोट्या छोट्या गावात असे भोंदूबुवा नाना चमत्कार करायचे. असे असंख्य चमत्कार दाभोळकरांनी भांडाफोड केला होता, त्यांच्या कार्यकर्त्यांनी भांडाफोड केला होता. त्याच्यामध्ये मिलिंद देशमुख असतील, आमच्या जाधवताई म्हणून आहेत, किंवा माधव बावगे असतील, किंवा आमचे लातूरचे भोसले म्हणून कार्यकर्ते होते, चंद्रकांत उळेकर म्हणून आमच्या तुळजापूरचे कार्यकर्ते होते, देविदास वडगावकर होते आमचे, किंवा आता नाशिकला चांदगुडे म्हणून जे लढतायत ह्या सगळ्याच्या विरोधात ती मंडळी होती. कितीतरी मंडळी राज्यभर हे अशा बुवाबाबाचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून करायची. असे जे चमत्कार दाखवायचे त्याच्या मागचं विज्ञान समजावून सांगायची. मी विद्यार्थी दशेत असताना विवेक वाहिनीमध्ये होतो. त्या विवेक वाहिनीमध्ये आम्हाला कितीतरी चमत्कार शिकवले होते. पाण्यावर दिवा पेटवायचो आम्ही, नारळामधून आम्ही बांगड्या काढायचो, भगवं हिरवं पाणी काढायचो, विस्तवावरून चालून दाखवायचो आम्ही, खिळ्याच्या पाटावर झोपायचो आम्ही, बल्बचा काच खायची आमची काही मंडळी. मी केलेले आहेत ते चमत्कार. धाराशिव जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये ते चमत्कार आम्ही करून दाखवलेले आहेत आणि त्याच्या मागचं विज्ञान पण आम्ही समजावून सांगायचो. आता बाबांना असाच चमत्कार केलताय की रिमोट आपल्या हातात लपवून ठेवला आणि एक नाग त्या रिमोटवरचा जाणायचा. ते बघू बघू भले भले गर्भगलित झाले. असे हजारो चमत्कार त्याचा भांडाफोड दाभोळकरांनी केला होता. आणि नुसतं बुवाबाबाचा भांडाफोड चमत्काराचा नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, त्यांना त्यापासून अटकाव करायचा, आणि ज्या लोकांचं शोषण झालं त्यांना न्याय मिळवून द्यायचा. हे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत होती. या घटनेमध्ये ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालं, जी अमाप संपत्ती खोटं बोलून कमावली गेली, चमत्काराचा धाक दाखवला गेला आणि भले भले मंत्री संत्री IAS ऑफिसर उद्योगपती बळी पडले, तर ह्या लोकांनी बळी पडू नये म्हणून दाभोळकर झिजले. महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरले, कार्यकर्ते उभा केले, जादूटोण्याचे प्रयोग शिकवून त्याच्या मागचं विज्ञान सांगितलं, असंख्य पुस्तकं लिहिली. दाभोळकरांचं साहित्य या निमित्तानं महाराष्ट्रासमोर पुन्हा आलं पाहिजे. लढे अंधश्रद्धे नावाचं त्यांचं किती महत्वाचं पुस्तक आहे. सुशिक्षिताच्या अंधश्रद्धांवर ते किती बोलायचे. इथं जाणारी सगळी माणसं शिकलेली होती, सुशिक्षित होती, समाजामधली मातब्बर होती, जबाबदार व्यक्ती होती. यांच्या सुद्धा मनामध्ये अविवेक कसा निर्माण होतो, यांच्या सुद्धा मनात भीती कशी निर्माण होते, त्यातून हे कसे बळी पडतात, ह्याचं सुंदर विवेचन दाभोळकरांनी आयुष्यभर केलं. महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आणि तालुका नसेल की जिथं दाभोळकर गेले नाहीत आणि यावर बोलले नाहीत. आणि मग ह्या सगळ्याची परिणती म्हणून जादूटोणा विरोधी विधेयकाचा कायदा करण्याची आग्रही मागणी दाभोळकरांनी 10-11 वर्ष संघर्ष केला आणि 2013ला तो कायदा झाला. त्या कायद्याला विरोध करणारी कोण मंडळी होती त्यावेळेची भाषणं काढून बघा. कोण होते? भारतीय जनता पक्षाच्या मंडळीनं, शिवसेनेच्या मंडळीनं खणखणीत विरोध केलता. आणि मला इथं सांगायला बिलकुल संकोच नाही की काँग्रेस राष्ट्रवादी मधल्या सुद्धा अनेकांना त्यावेळेस हे आवडत नव्हतं. पण आज अशी प्रकरणं ज्यावेळेस झाली त्यावेळेस लक्षात येतं की दाभोळकरांनी तो कायदा आणण्यामागची भूमिका आणि त्यासाठीचा लढा किती अपरिहार्य होता आणि माणसाच्या, महाराष्ट्राच्या भल्यासाठीचा होता. त्या दाभोळकरांना या महाराष्ट्रात संपवलं गेलं. नंतर जादूटोणा विरोधी विधेयक आलं. 46-47 कलम होती. अशा भोंदू बाबांना तसा बाजार मांडता येणार नाही श्रद्धेचा. हा आपल्या श्रद्धेचा अपमान आहे, आपल्या श्रद्धेचा बाजार मांडलेला आहे. देवाधर्माचा आपल्या अपमान आहे, हिंदू धर्माचा अपमान आहे. तो आपल्या देवाधर्माच्या नावाने केलं त्यांनी ते. तर हे करता येऊ नये म्हणून व्यवस्था निर्माण करावी असं त्या कायद्यामध्ये होतं. पोलिसांचं प्रशिक्षण व्हावं असं कायद्यात होतं. वकिलांचं प्रशिक्षण व्हावं असं त्या कायद्यामध्ये होतं. दाभोळकरांनी शिक्षकांचे ट्रेनिंग घेतलेले आहेत, मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा सांगायचा. आणि मग हा कायदा विरोध होत 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 प्रचंड विरोध, अनेक गोष्टी झाल्या, अनेक विरोध झाला. त्यांची हत्या सुद्धा या कायद्याच्या बाजूने ते आग्रही होते म्हणूनच झाली असा आमचा संशय. अशाच कुणातरी बुवा बाबा, अशाच कुठल्या तरी आश्रमवाल्यांनी देवा धर्माच्या नावावर गोरगरीब बहुजन जनतेला लुटणाऱ्या लोकांनी त्यांची हत्या केली. त्या केसचं काय झालं अजून महाराष्ट्रासमोर नाही, अजून कुणाला शिक्षा झाली नाही, माहित नाही. त्यामुळे दाभोळकरांनी लावून धरलेला जादूटोणा विरोधी विधेयक, त्या विधेयकाच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये माझे जे आज प्रदेश अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ ते होते, अभिमान आहे मला. नरेंद्र दाभोळकर होते. अनेक मंत्रालयामध्ये त्या काळातल्या मंत्रिमंडळातली महत्वाची माणसं होती. वसंत पुरके साहेब होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ह्या माणसांनी आग्रही भूमिका लावून धरली. अजितदादा पवार त्या विधेयक मंजूर होण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा महत्वाचा वाटा होता. ते विधेयक झालं, पातळ झालं. ते 46-47 कलमामधली विरोध होऊन देवाधर्माचं कारण सांगून ती 13-14 कलमं राहिली. पण ती सुद्धा
परिणामकपणे राबवली गेली असती, त्याचा प्रचार झाला असता, तर अशा बाबाचं प्रस्त वेळीच रोखता आलं असतं. इतक्या आपल्या आया बहिणी बळी पडल्या नसत्या. त्यामुळे जादूटोणा विरोधी विधेयक हे महाराष्ट्रानं भारताला दिलेली दिशा आहे. तसा कायदा नंतर पंजाबमध्ये झाला, नंतर कर्नाटकमध्ये तो कायदा झाला, केरळमध्ये तो कायदा झाला. इतका दिशादर्शक महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रात ह्या खरात बाबासारखे माणसं निपजतात, हे आपलं किती मोठं अपयश आहे. त्यामुळे दाभोळकरांनी आणलेलं जादूटोणा विरोधी विधेयक हे आणखी मजबूत झालं पाहिजे. पोलीस स्टेशनला जादूटोणा विरोधी विधेयकाचा एक स्वतंत्र कक्ष असला पाहिजे. पोलिसांचं समुपदेशन झालं पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये त्या कायद्याची माहिती गेली पाहिजे. सामाजिक संस्था संघटनांनी, न्यायालयामध्ये वकिलांचं ह्या कायद्याच्या बद्दल उद्बोधन प्रबोधन झालं पाहिजे. म्हणजे असे प्रकार रोखता येतील. हे दाभोळकरांच्या कामाचं महत्व होतं. हे त्या जादूटोणा विरोधी विधेयकाचं महत्व आहे. आज एक जे कायदा करणारे लोकच आहेत ते जर खरातांकडे जात असतील तर अपेक्षा कुणाकडून करायची? हे वेदनादायी आहे, हे दुःखदायी, हे मान्यच केलं पाहिजे की ज्या सभागृहामध्ये हा कायदा झाला त्या सभागृहामधलंच अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ जर अशा खरातसारख्या बंधुभावाच्या चरणी लीन होत असेल, बरं तो त्याची आध्यात्मिक उंची काय, त्याची काय शिकवण आहे? भारताला आध्यात्मिक शिकवण देणारा किती मोठा वारसा आहे. स्वामी विवेकानंदांनी आम्हाला अध्यात्म सांगितलं ना, योगी अरविंदांनी आम्हाला अध्यात्म सांगितलं ना, वारकरी संतांनी आम्हाला अध्यात्म सांगितलं ना काय आहे. त्यामुळे अध्यात्म, धर्म, धर्माचं अनुकरण, धर्माची शिकवण आणि अशा बंधुबाबाचं हे वागणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एकाही मंत्र्याला, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला, तिथं जाणाऱ्या एकाही उच्च शिक्षित भक्ताला याच्यातला फरक साधा समजू नये. आणि तुम्ही बळी पडावं, स्वतःचं शोषण करून घ्यावं, मूत्रप्राशन करावं त्याचं. महाराष्ट्रात आज आपण राहताना लाज वाटेल असा महाराष्ट्र यांनी घडवला. सभागृहात बसणाऱ्या लोकांनी, प्रतिष्ठित लोकांनी, या बंधुभावांनी. आज देशभरामध्ये, जगभरामध्ये या बंधुभावाच्या बातम्या आपल्या महाराष्ट्राचं नाक कापलेलं आहे. नाही, आता जगभराचा उल्लेख केला त्याच्यावर एक मागे जेफ्री एप्स्टीन जे प्रकरण आलं की अमेरिकेत ते जे प्रकरण घडलं, त्यापेक्षा कितीतरी भयंकर प्रकरण असं चर्चा होते. त्या काय याबद्दल? जेफ्री एप्स्टीनचं प्रकरण तर ते क्रूर कर्माच होता. त्याच्या त्या सगळ्या फाईल आणि त्याचं जे सगळं बाहेर येतंय आणि जगभर जो हाहाकार माजला, आणि आपल्या देशातलेही प्रतिष्ठित नामांकित खुर्चीवर बसलेली माणसं त्यात सहभागी आहेत असा आमचा आरोप आहे काँग्रेसचा. आणि त्याच्या बदल्यामध्ये या देशाचं परराष्ट्र धोरण, या देशाचं व्यापार धोरण, या देशाचं सगळं खरेदी व्यवहार, सगळा व्यापार ह्याच्यावर परिणाम होतोय. त्यामुळे जेफ्री एप्स्टीनचं प्रकरण गंभीरच आहे. अखिल मानव जातीला काळीमा फासणार आहे ते. पण हे त्याच्या पुढचं आहे. जेफ्री एप्स्टीन काही चमत्कार दाखवून आणि देवाचं आणि धर्माचं नाव करून अत्याचार करत होता अशी माहिती माझ्या तर वाचण्यात आली नाही. तो क्रूर होता. तिथं ज्यांचं शोषण होत होतं त्याचा त्यांना विरोध होता. त्यांचे जीव गेले, अत्याचार झाले. हिथं ज्यांचं शोषण होतंय ते स्वखुशीनं सहभागी आहेत. ते स्वतः जात आहेत. आणि हे सगळं आपल्या सनातन धर्माच्या, हिंदू धर्माच्या, आपल्या संस्कृतीच्या, आपल्या देवाच्या नावानं चालू आहे. शोषण होणाऱ्या लोकांना हे मान्य आहे. ज्यांचं शोषण, ज्याने अंगठे कापून घेत आहेत, करंगळ्या बोटं कापून घेत आहेत, ते स्वतःहून घेत आहेत. तिथं प्रसादाचा लाभ घ्यायला लोक स्वतःहून जात आहेत. हे जेफ्री एप्स्टीनपेक्षा पलीकडचं आहे. ह्याला धर्माचं आवरण घातलं गेलं, श्रद्धेचं आवरण घातलं गेलं, भीती घातली गेली आणि ह्याला काहीतरी आध्यात्मिक टच दिला गेला. त्यामुळे जेफ्री एप्स्टीनच्या पलीकडला क्रूर कर्म हा खरात आहे. आणि जेफ्री एप्स्टीनच्या सोबत जी लोक होती त्याच्यापेक्षा क्रूर लोक आहेत ह्या खरातच्या सोबत असलेली. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही सांगितलं की सर आता की महाराष्ट्रासाठी फार लाजिरवाणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी चीड आणणार आहे. पण ज्या महाराष्ट्रानं या देशाला एक दिशा दिली, जादूटोणासारखा कायदा दिला, त्या महाराष्ट्रावर अशी काय वेळ आली आज? खरंच सगळ्यांना शर्मेची गोष्ट आहे. आज विधिमंडळात सुद्धा अनेक सदस्यांनी, सर्वपक्षीय सदस्यांनी चिंता व्यक्त केली. आता त्याच सभागृहातले सर्वपक्षीय जिथं असल्याचं पण बोललं जाते. सत्ताधारी तर प्रकर्षानं तिथं आहेत हे बोललं जाते. त्यामुळं राजकारण, सत्ताधारी, विरोधी हे थोडं बाजूला ठेवा. पण महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे. या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांची चळवळ होऊन गेली. अध्यात्माचा अर्थ, देवाधर्माचा अर्थ, भक्ती काय असते हे सगळं साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. याच महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. लाखो शेकडो घरामध्ये भारताच्या, महाराष्ट्राच्या तो हरिपाठ आजही म्हणला जातो. अनेक मंदिरामध्ये म्हणला जातो. आणि वारकऱ्यांसाठी हरिपाठ म्हणणं हे परमपवित्र कर्तव्य आहे. त्या हरिपाठामध्ये 5वा की 6वा अभंग आहे, मला तो कितवा नंबर मला आठवत नाही, पण हरिपाठामध्ये ज्ञानदेवांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, अवघाची उपाधी दंबधर्म. अवघीची उपाधी दंबधर्म. योग याग सिद्धी
असलं काही करू नका म्हणले ज्ञानेश्वर महाराज. देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. देवाच्या दरबारात उभा राहण्यानं 4 मुक्ती आपल्याला मिळतात. इतका देवाधर्माचा सोपा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आम्हाला. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. यानं सिद्धी मिळणार नाही असल्या अघोरी प्रकारे हेन तेन पूजा अर्चन मंत्रोपचार करणार. स्पष्ट सांगितलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. अवघीची उपाधी दंभ धर्म, हा दंभ धर्म आहे, ह्याला धर्म म्हणू नका. ज्ञानदेवांनी सांगितलं महाराष्ट्रात आपल्या. संत तुकाराम महाराजांनी ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळवता याची संगती. अजून काय सांगायला पाहिजे हो? 17व्या शतकात, आज कितवं शतक आहे? तुकोबा म्हणले वैराग्याची कळा दाखवून हे विषयाचा सोहळा भोगतात. भोगी विषयाचा सोहळा शब्द कसे वापरलेत बघा तुकोबारायांनी. विषयाचा सोहळा भोगणारे हे लोक आहेत वैराग्याची कळा दाखवून. आणि चिडून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे सांगू किती, किती सांगू, जळवता असल्याच्या संगतीत जाऊ नका. तुकोबारायाचं ऐकणार नाही आपण, ज्ञानेश्वर महाराजाचं ऐकणार नाही आपण. याच महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं ना, ह्या बुवा बाबाचं बिंग उघडं पाडलं ना. किती कठोर शब्दामध्ये लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सत्यशोधक समाजाचं बघा तुम्ही सगळं काढून. याच महाराष्ट्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं ना अशापासून लांब राहा म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये हे आणलं ना, तर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, महात्मा फुल्यांचा वारसा, राजर्षी शाहू महाराजांचा वारसा, वारकरी साधू संतांचा, ज्ञानदेवांचा तुकोबा वारसा, तुकोबांचा वारसा हा महाराष्ट्राचा वारसा आहे. याच महाराष्ट्रामध्ये, याच पुण्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर झाले ना, या सगळ्या बुवाबाजी थोतांड आणि अवैज्ञानिक गोष्टीचा समाचार घेणारे. हा ज्योतिषी म्हणून सांगायचा ना खरात बुवा. आणि याच महाराष्ट्रामध्ये खगोलशास्त्रज्ञ झालेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये ज्योतिषाच्या नावावर फसवणारी माणसं व्हावी. या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे झाले ना, त्यांनी सांगितलं ना हे मठ असे आणि देवाच्या नावावर लुटणारे लोकांचं अर्थकारण काय असतंय, देवळाचा धर्म की धर्माची देवळे, सांगितलं ना. मग प्रबोधनकाराचं ऐकणार नाही आम्ही, ज्ञानोबांचं ऐकणार नाही, तुकोबारायांचं ऐकणार नाही, महात्मा फुलेंचा वारसा बदनाम करणार आम्ही. हे सगळा वारसा आहे. याच महाराष्ट्रात दाभोळकर होऊन गेले, विवेकाचा प्रसार करणारे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आग्रही असलेले, बलिदान दिलेले. म्हणून हे महाराष्ट्रासाठी शोकांतिक आहे. विधिमंडळात बसलेल्यांनी, त्या बाबाच्या चरणी लीन होणाऱ्यांनी त्यांचं फक्त शोषण नाही केलेलं, महाराष्ट्राच्या वारशाचं शोषण केलं यांनी. महाराष्ट्राच्या वारशाला काळीमा फासला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासलाय. स्वतःचे तोंड तर काळी करून घेतलेले आहे त्यांनी. पण पुढच्या पिढ्यासाठी काय ठेवून जात आहे ते? माझ्या अगोदरच्या पिढ्यांनी मला आगरकर ठेवून गेले, साने गुरुजी ठेवून गेले, ज्ञानोबा तुकोबाची शिकवण मागे ठेवून गेले, समतेची चळवळ फुले शाहू आंबेडकरांची आम्हाला ठेवून गेले. त्या महाराष्ट्रात तुम्ही असं ठेवून जाताय. आपल्या महाराष्ट्रामध्ये जयंतराव नारळीकर झाले ना, त्या महाराष्ट्रात असला कुडमुडा ज्योतिषी ज्याला काल फटके खाऊन कसा चालत होता, चाला येत नव्हतं, निबर ठोकला पोलिसांनी, कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा म्हणला. 4 दिवस आधी या भोंदूला कळालं तुला फटके बसणार आहेत म्हणून. अरे ज्याला स्वतःचं भांडाफोड होणार आहे, स्वतःला फटके बसणार आहेत, स्वतः तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, हे ज्याला 4 दिवस आधी कळालं नाही, त्याच्याकडे तुम्ही तुमच्या राजकीय भविष्यासाठी रांग लावून बसत होते. हे निर्लज्ज राजकारणी, शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्र बदनाम केला यांनी, वारसा बदनाम केला, काळीमा फासला यांनी आपल्या वारकरी संतांच्या शिकवणीला, समतावादी शिकवणीला, विवेकवादी शिकवणीला. सर, हे सगळं हिंदू धर्मातच होतं का? माझा एक प्रश्न असा आहे, ठीक आहे, हे पण बाकीच्या धर्मात सुद्धा होतं की जादू प्रकर्षानं जर उल्लेख करायचा झाला तर मुस्लिम धर्मात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बघतो ना, मोलाने येतो, थुकतो काहीतरी, असं असं करतो. अरे ही जे आहे फक्त हिंदू धर्माचं होत नाही ना, दोन्ही सगळीकडे जर विचार केला तर सगळीकडेच होतं. मग हिंदू धर्मावरच का? जादू टोना विरोधी विधेयक तुम्ही ते आवर्जून वाचावं नीट. त्याच्यामध्ये हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा, हिंदू धर्मातले बुवा बाबा किंवा मुस्लिम धर्मातले बुवा बाबा, ख्रिश्चन धर्मातले काहीतरी कोणतं असं नाहीये, असूच शकत नाही कुठल्या कायद्यात. जे जे कोणी अघोरी उपचार करतील, जे जे कोणी अंधश्रद्धाला खतपाणी घालून लोकांचं आर्थिक शोषण करतील, शारीरिक हिंसा करतील, फसवाफसवी करतील, त्या सगळ्यांसाठी तो कायदा असतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रामधले अनेक वृत्तपत्र साक्षीदार आहेत, महाराष्ट्र साक्षीदार आहे,
की अनेक मुस्लिम धर्मातले सुद्धा काही लोक असं करत असतील तर त्या कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेले आहे, पोलीस केस दाखल झालेले आहेत. काही ख्रिश्चन समाजाचे मेळावे आयोजित करून तिथं काही जण असल्या गोष्टी करतायत, त्याच्यावर होतं. अंधश्रद्धाचं निर्मूलन करण्याचा कायदा, ज्याला जादू टोना विरोधी विधेयक म्हणतो, ते विधेयक हे धर्मनिरपेक्ष आहे. ते फक्त हिंदूंसाठीच, ते फक्त मुसलमानांसाठीच, ते फक्त असं असण्याचं काहीच कारण नाही. तसा कायदा करताच येत नसतो, तसा कायदा नाहीच आहे. पण माझ्या हिंदू धर्मामध्ये जर माझ्या हिंदू धर्माचं नाव घेऊन एखादा खरात बाबा, जर ज्या शिवाला आम्ही पूज्य मानतो आमच्या हिंदू धर्मात, त्या शिवाची मूर्ती ठेवून जर तो लुटत असेल तर माझं आधी कर्तव्य आहे त्याला थांबवणं. तो माझ्या धर्माला बदनाम करतोय, माझ्या देवाला बदनाम करतोय, माझ्या संस्कृतीला बदनाम करतोय, माझ्या वारशाला बदनाम करतोय. त्यामुळे मुसलमानांचं कोण काय करतंय काय करतंय हे कायदा बघेल, प्रशासनानं बघावं. पण माझं पहिलं कर्तव्य आहे हिंदू म्हणून की माझा धर्म, माझं घर जर कोण अस्वच्छ करत असेल, माझ्या घरात कोण घाण करत असेल तर मी आधी तिथे बांधणार. म्हणून एखादा बुवा कोणतरी मौलवी करतोय आणि त्याला मोकळं सोडा असूच शकत नाही. कायदा त्याच्या विरोधात आहे, त्यालाही डांबलं पाहिजे, त्यालाही थांबवलं पाहिजे. त्यामुळं मूळ विषयाला फाटा फोडण्यासाठी धर्माची चौकटीत आणण्याचं काही कारण नाही. कुठल्याही धर्माचा माणूस जर आर्थिक शोषण करत असेल, जर महिलांवर अत्याचार करत असेल, आघोरी काहीतरी उपचार करत असेल, थांबवलंच पाहिजे. अनेक बंगाली बाबा मुंबईमधले अडकवलेले आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं. सरकार दरबारी गुन्हे नोंद आहेत, पोलीस दरबारी. त्यामुळे ह्या चर्चेत आपण पडायचं नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये जर आपल्या देवाधर्माला कोण बदनाम करत असेल आणि आपल्याच हिंदूंना कोण मूत्रप्राशन करत असेल, करायला भाग पाडत असेल, तर भांडणं हे खरं धर्म कर्तव्य आहे. त्यामुळे नितेश राणे असतील की अनेक मुस्लिम धर्मातले सुद्धा काही लोक असं करत असतील तर त्या कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. भोसरीचे ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता हिंदू धर्माच्याच महिला होत्या आपल्या, हा बाबा हिंदू धर्माचंच नाव घेत होता, आपल्या देवाधर्माचा गैरवापर करत होता. तर आपला देव, आपला धर्म, आपली संस्कृती अशा बंधूपासून वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पण रस्त्यावर आलं पाहिजे. उगा धर्माचं देवाचं मुसलमान का हिंदू ह्याच्यात आणायचं काही कारण नाही. आपल्या महिला होत्या, आपला धर्म आहे तो, आपल्या धर्माचे अनुयायी होते. आपल्या लोकाला लुटलंय त्यानं, आपल्या लोकाला फसवलंय त्यानं. त्यामुळे आपण बोललं पाहिजे. त्याचं तर निश्चितच आहे सर, त्यावर बोललंच पाहिजे. पण कुठंतरी ह्या चर्चा होतात म्हणून मी त्या ह्याच्याने विचार केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचा कुठंतरी त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होती. ती त्यांच्या विश्वस्त मंडळावर होत्या, ते त्यांना गुरु मानत होत्या, हे सगळ्या त्यांनी हे केलं. पण एकीकडं एका संविधानिक पदावर असलेली व्यक्ती ज्यावेळेस कुठल्या तरी एका भाषणात सांगते की महिलांनी पोथीपुराणा बंद करा, संविधान भेट द्या, हुंडा घेऊ नका, ह्या ज्या पद्धतीने त्या सगळ्या मांडत होत्या आणि त्यांचाच ह्या सगळ्या गोष्टीला जर पाठिंबा असेल तर सुशिक्षित असणाऱ्या किंवा एखाद्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून ही अपेक्षा महाराष्ट्राला नाही आहे. यावर काय? कसं आहे, महाराष्ट्राचं एक जनमानस हे समतावादी आहे, हे वारकरी परंपरेला मानणार आहे. संविधान निर्मात्याचा हा महाराष्ट्र आहे, हा प्रबोधनकारांचा, आगरकरांचा महाराष्ट्र आहे, दाभोळकरांचा. त्यामुळे इथलं चर्चा विश्व, विचार विश्व हे सार्वजनिकरित्या पुरोगामी, समतावादी, अंधश्रद्धा विरोधी, संविधानाच्या बाजूनं असं सगळं राहिलेलं आहे. पण त्याचा मतितार्थ आपल्या आयुष्यात उतरवायचा नाही आणि फक्त भाषणापुरतं फुले शाहू आंबेडकरांचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, समतेची चळवळ, विवेकवाद हे शब्द फक्त राजकारणी तोंडाला लावायपुरते, टाळ्या मिळवण्यापुरते वापरतात. सेम रुपाली चाकणकर तसं करायच्या की मुलीला जाताना भांडे कमी द्या पण संविधान भेट द्या म्हणे. अहो रुपाली ताई, त्या संविधानात मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलंय ना, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करा. तुम्ही नाही का वाचलं? दुसऱ्याच्या मुलीला संविधान द्यायला सांगताय. तुम्ही कधी तर वाचायची होती ना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स संविधानातले. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगताना महात्मा फुल्यांचं साहित्य वाचायचं होतं, तुम्ही कळलं असतं. मग तुम्ही इतक्या लीन झाल्या नसत्या पायावर. आणि मला माहित नाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य. अरे ज्याचं वैयक्तिक आयुष्य तुम्हाला माहित नाही तो तुमचा गुरु, त्याला घरी आणून पूजा करता, त्याच्या पायावर मस्तक ठेवता, त्याच्या ट्रस्टवर ट्रस्टी होता, कुणाला वेडेत काढताय? त्यामुळं भाषणं वेगळी करायची, टाळ्या घ्यायच्या, माध्यमांमध्ये काहीतरी वाहवा करून घ्यायची आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये मात्र खुलचट विचार, अंधश्रद्धा अशा गोष्टीच्या नादी लागायचं. शोषण करणाऱ्यांच्या बाजूला उभं राहायचं, शोषण करणाऱ्याचे पाय धुवायचे, त्याला घरी आणायचं, त्याच्या घरी जायचं, त्याच्या ट्रस्टवर ट्रस्टी व्हायचं. हे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांच्या कृती असू शकत नाहीत. तुम्ही खोटं बोलत होत्या. संविधान तुम्हीच वाचलं नाही, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा तुम्हीच अंगीकारला नाही. आणि ते स्वतः सांगतात माझं घर वारकरी घर आहे म्हणे. अरे वारकऱ्यांमध्ये नवस बोलणं नव्हे, आमच्या विठ्ठलाला पंढरपूरच्या नवस बोलला जात नाही.
नवस फेडला जात नाही, नवस बोलला जात नाही. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं 906 कन्या पुत्र होती, का करणे लागे पती. आणि त्या वारकऱ्यांचं नाव घेताय. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. वाचायची ना कधीतरी ज्ञानेश्वरी, कधीतरी गाथा तुकोबांची वाचायची ना. मग भोंदू बाबा कसे लुटतात कळालं असतं. उगं म्हणायचं माझे वारकरी, उगं म्हणायचं फुले शाहू आंबेडकर, उगा म्हणायचं संविधान भेट द्या. असल्या बाजार गप्पा मारून तुमचं मूळ जी प्रवृत्ती होती, तुमचा जो अविवेक होता, तुमच्या ज्या अंधश्रद्धा होत्या, तुमच्यामध्ये जो दडलेला एक भित्रा व्यक्ती होता, तुमच्यामध्ये दडलेली जी असुरक्षितता होती, ती लपवली नाही गेली, ती आली बाहेर शेवटी. बाकी पोलीस तपासाचा भाग आहे. त्यांचा सहभाग होता नाही होता, त्यांनी किती लोकांना तिथे घेऊन गेल्या, आर्थिक व्यवहारात किती त्या सहभागी आहेत, त्यांनी कसं लोकांचं शोषण होताना समर्थन केलं, स्वतः काय अघोरी विद्या त्यांनी करण्याचा प्रयत्न केला का, स्वतः त्या बाबाला वाचवण्यामध्ये काय त्यांचा सहभाग आहे का, हे पोलीस तपासात येईल. पण त्यांच्या बोलण्यामध्ये जे दिसत होतं, जे तुम्ही विचारला आता, आणि त्यांच्या कृतीमध्ये जे दिसतंय, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आयुष्यातल्या सगळ्या माणसांना माझी विनंती आहे की संविधान नाव घेताना संविधान किमान वाचा. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा म्हणताना किमान त्यांची शिकवण काय अंगीकारा. वारकरी चळवळीचं नाव घेताना, साधू संतांचं नाव घेताना किमान ज्ञानेश्वरी गाथा तरी एकदा, हरिपाठ तरी एकदा नजरे घालून जाऊ द्या. त्याच्यात सांगितलं, ज्ञानोबांनी सांगितलं, एक तरी ओवी अनुभवावी. माफ करा, एकनाथ महाराजांनी सांगितलं आमच्या, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीमधली एक तरी ओवी अनुभव घ्या, मग बोला. त्यामुळे नुसत्या बाजार गप्पा, टाळ्या मिळवणारी वाक्य आणि कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली आणि ती स्क्रिप्ट तुम्ही म्हणणार आणि तुमचं भूमिका ठरणार, असे दिवस गेले. आता लोक जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव जोरात घेतील, जे संविधानाचं नाव जोरात घेतील, त्याच्यावर अगोदर शंका घेतील. अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण करून ठेवली. की ह्या सगळ्या प्रकरणाची गंभीरता तपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात सगळं लक्ष घालून त्यांना बेड्या ठोकल्या. काल एक व्हिडिओ पण व्हायरल झाला, जो तुम्ही पण उल्लेख केला, की कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा चांगलाच ठोकला आहे खरातला. पण कुठेतरी हे कौतुक करण्यासारखं आहे. इथं कुठं देव धर्म फडणवीसांनी आणला नाही, वेळेत सगळ्या गोष्टीची SIT नेमली. कुठेतरी तुम्ही कायम फडणवीसावर टीका करत असता. ह्या सगळ्या प्रकरणाची गंभीरता तपासून त्यांनी जी कारवाई केली, त्या कौतुकासाठी तर फडणवीस पात्र असतीलच. माझी खूप इच्छा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं या प्रकरणात मनापासून कौतुक करण्याची खूप इच्छा आहे. ती संधी त्यांनी आम्हाला द्यावी. 2 वर्षापासून हे सगळं घडत होतं. गृह खात्याला माहित नव्हतं, 2 वर्षापासून फडणवीस साहेबाला माहित नव्हतं. तो जो पोरगा आहे ऑफिस बॉय, ज्यानं हे सगळं भांडाफोड केला, तो 3 महिने झालं फरार होता. त्या पोराकडे असलेल्या क्लिप्सच्या नावानं तिसराच कोणतरी एक माणूस ह्या खरातला ब्लॅकमेल करत होता. म्हणून खरात काही प्रशासकीय अधिकारी, काही वरिष्ठ अधिकारी, काही मंत्री ह्या खरातच्या सोबत त्या पोराला शोधत होते. त्याला शोधून त्याच्याकडून त्या सगळ्या क्लिप घेऊन त्या नष्ट करून खरातला वाचवायचं, असं प्लॅनिंग चालू होतं, असं माध्यमात सांगितलं जातंय. काय करत होते फडणवीस साहेब? महिलांकडे ते व्हिडिओ गेले, त्या महिलांच्या कुटुंबियाकडे ते व्हिडिओ गेले, त्या महिलाच्या कुटुंबियांनी ते पोलिसाकडे दिले. त्यातल्या काही जणांकडून ते सार्वजनिक झाले का? आणि मग नावीला जाणं तुम्हाला आता SIT बसवावी लागली का? तुमच्या मंत्रिमंडळातले 9-10 मंत्री तिथं जात आहेत. तुमच्या सरकारमध्ये तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणारे प्रशासकीय अधिकारी ह्या बोंधुबोवासोबत 2000 कोटीची मालमत्ता खरेदी करतायत. महसूल खातं काय करायला होतं? गृहमंत्री काय करायले होते? मुख्यमंत्री काय करायले होते? अधिकारी भागीदार आहेत. मंत्री तिथे जाऊन अगोदी प्रचार करतायत, विद्या वापरतायत. महिलांचं लैंगिक शोषण होतंय. फडणवीस साहेबाला माहित नाही? कोण्यातरी महिलेचा व्हिडिओ बाहेर द्यायची वाट बघायली होते, कुणीतरी तक्रार द्यायची वाट बघायली होती. कशाचं कौतुक करायचं फडणवीस साहेबांचं? मनापासून इच्छा आहे आमची फडणवीस साहेबांचं कौतुक करायची. त्यांनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, ज्या सातबाऱ्यावर हा बाबा खरात, त्याची बायको आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बायका, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे भाऊ प्रशासकीय अधिकारी आहेत, त्या जमिनी सरकार जमा करणार आहात का फडणवीस साहेब? मी कौतुक करेन. ह्या बोंधुबोवाच्या ट्रस्टवर असलेल्या, सरकारमध्ये सहभागी असलेल्या माणसांना सहारोपी करणार आहात का? मी अभिनंदन करेन. जे 9-10 मंत्र्याचा तिथं राबता होता, ज्या मंत्र्याचं जाणं येणं होतं, ज्या मंत्र्यांनी ते उष्णजल का काय तर त्याचा प्रचार प्रसार केला, स्वतः प्राशन केलं, हे अविवेकाचा प्रसार करणारं, अंधश्रद्धेचा प्रसार करणारं नव्हतं का? सहारोपी करा, राजीनामे घ्या त्या मंत्र्याचे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्र्याचे राजीनामे घ्यावे, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मालमत्ता जप्त कराव्या, 2000 कोटीची त्या बाबाची संपत्ती सरकार जमा करावी, त्या ट्रस्टवर असलेल्या लोकांना सहारोपी करावं. आम्ही अभिनंदन करू. SIT बसवली म्हणून सांगताना अभिनंदन करा म्हणता? महाराष्ट्रामध्ये कुठं खुट्ट जरी झालं, एखाद्याच्या खिशात चाकू जरी असला, तरी तो गृहमंत्र्याला माहित असला पाहिजे. इतकं पोलीस खातं सक्षम आहे. 4 दिवसामध्ये बाबा कसा फोडून काढला पोलिसांनी. मी नाशिक पोलिसांचं अभिनंदन करत. 2 वर्षापासून नाशिक पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. माहित होतं, पोलिसांना माहित नव्हतं? कॅनडा कॉर्नर सारख्या नाशिक शहरामधल्या
मध्यवर्ती ठिकाणी हा बाबा लैंगिक शोषण करायचा महिलांचं. माहित नसेल पोलिसांना, माहित होतं. कोणी हात बांधले होते, कुठला उपमुख्यमंत्री जिथं जात होता, कुठला माजी मुख्यमंत्री जिथं जात होता, कुठले कॅबिनेट मंत्री जिथं जात होते, नगर जिल्ह्यामधले नाशिक जिल्ह्यामधले कोण मंत्री होते, माहित नव्हतं फडणवीस साहेबांना. सगळ्या जगाकडून बोबाटा झाल्यानंतर आणि तुमचे काहीतरी राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी जर तुम्ही आता SIT स्थापन करून मोठी मोठी भाषणं देणार असाल तर आम्ही नाही कौतुक करणार. जादूटोणा विरोधी विधेयकाची अंमलबजावणी करा. या बुवा बाबाच्या ट्रस्टवर असलेल्या लोकांना सहारूपी करा. सगळ्या महिलांना त्या संरक्षण द्या, त्यांची विडंबना होणार नाहीये. बघा कसे लीक होतात व्हिडिओ. कुणाच्या तर घरातली महिला आहे ना, ती कुणाची तर आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे कुणाची तर. का थांबवलं नाही फडणवीस साहेबांनी ते व्हिडिओ लीक होण्यापासून? का नाहीत बेड्या घातल्या त्या लोकांना? मंत्र्याला आज पण तुम्ही विधिमंडळात घेऊन बसताय. अधिकारी आज पण सुखनैव आहेत. 2-2 हजार कोटीची संपत्ती आहे. आणि आता काय SIT करून करणार आहात तुम्ही? सामान्य महिलांनी हे प्रकरण बाहेर काढलंय. शोषण झालेल्या पीडित असलेल्या त्यांचं अभिनंदन आहे. आणि काल त्या बाबाला ठोकून काढणाऱ्या नाशिक पोलिसांचं अभिनंदन आहे, फडणवीसांचं अभिनंदन नाही. तुम्ही आता फडणवीसांवर सगळ्या गोष्टी बोललात केलात, पण उद्या जर काँग्रेस पक्षातला एखादा नेत्याचा किंवा याचा जर फोटो व्हिडिओ जर व्हायरल आला, त्यावेळेस तुम्ही समर्थन करणार काय? कुठंतरी हे गांभीर्यासारखंच आहे. आज सत्ताधारी असतील, काँग्रेस पक्षातले अनेक लोक, काँग्रेस पक्षातील अनेक लोक आज आहेत जे बुवाबाबाच्या जरी लीन होतातच की. आम्हालाही माहित आहेत की, आम्ही बातम्या बघितल्यात, नावही सांगू शकलो असतो पण नाही सांगायचं. त्यावेळेस तुमची ही भूमिका राहणार का मग? बघा, काँग्रेस पक्षाची म्हणून एक भूमिका आहे. काँग्रेसचा एखादा नेता काय बोलला, काँग्रेसच्या एखाद्या नेत्यानं काय केलं, हे आणि काँग्रेस पक्षाची एकूण आजपर्यंतची वैचारिक परंपरा, ह्याच्यात फरक करणारा कार्यकर्ता आहे. उद्या या प्रकरणामध्ये काँग्रेसचं एखादं सापडू द्या, मी खात्रीने सांगतो, आमचे गटनेते असतील, आमचे वरिष्ठ नेते असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, त्याची बाजू नाही घेणार आम्ही. त्याच्या समर्थनात नाही उभा राहणार आम्ही. देव धर्म हिंदू मुस्लिम असल्या भानगडी आम्ही नाही चिटकावणार तिथं. जो चुकला तो चुकला. फडणवीसांनी पण तेच केलं ना. मग आम्ही तेच म्हणतो ना, घ्या ना 9 मंत्र्याचे राजीनामे, आम्ही अभिनंदन करू. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपत्ती जप्त करा ना, चौकशी करा, सहारूपी करा, आम्ही अभिनंदन करू. त्याच्यात आमचा एखादा सापडू द्या, बिलकुल आमचं कोणी समर्थन करणार नाही. संविधानामध्ये असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार प्रसाराला माझा पक्ष बांधील आहे. पंडित जवाहरलाल नेहरूजी असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, हर्षवर्धनजी सपकाळ असतील, राहुलजी गांधी असतील. लाईन आमची क्लिअर आहे, चौकट आमची क्लिअर आहे. अंधश्रद्धेला विरोध, बुवाबाजीला विरोध, शोषणाला विरोध, लैंगिक हिंसाचाराला विरोध, हिंसाचाराला विरोध, संविधान प्रमाण, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचा कोण सापडला, कोण पक्षाचा कार्यकर्ता, जिल्हाध्यक्ष काय म्हणला, शहराध्यक्ष काय म्हणला, डझंट मॅटर. पक्षाची भूमिका थेट आहे. जादू टोना विरोधी विधेयक करणारं माझं सरकार आहे. जादू टोना विरोधी विधेयकाची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. जादू टोना विरोधी विधेयकाच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये असलेले नेते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, हर्षवर्धनजी सपकाळ. त्यामुळे आम्ही हर्षवर्धनजी सपकाळांपासून राहुल गांधींपर्यंत आमची भूमिका क्लिअर आहे की धर्माच्या नावावर शोषण नाही झालं पाहिजे, अंधश्रद्धेला खतपाणी नाही घातलं पाहिजे, बुवाबाजी ही सगळं पाखंड करणारी, आगोरी विद्या करणारी लोक जेलबंद झाली पाहिजे. ह्या भूमिकेवर आम्ही ठाम असू. उद्या माझ्याकडून चूक होऊ द्या काही, मी एखाद्या बुवाबाबाच्या चरणी लीन होऊ द्या, होणार नाही. माझी मजबूत वैचारिक पायाभरणी झाली आहे. वारकरी वारसा मी मानतो, दाभोळकरांची विवेक वाहिनी मी मानतो, आम्ही असल्या गोष्टीत पडत नाही. पण उद्या मी समजा असल्या ह्याच्यात असलो तरी माझा पक्ष मला नाही बाजू घेणार, त्याच्यासाठी अख्खं सरकार नाही उतरणार. त्यामुळे आमची भूमिका क्लिअर आहे. फडणवीस उतरतात का मग? आता काय दिसतंय, तुम्ही तुमचे राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी वर्षानुवर्षे माहीत असलेलं प्रकरण, खरात ह्या 4 दिवसामध्ये शोषण केलं का? खरात ह्या महिन्यामध्ये आगोदी विद्या प्रचार करत होता का? खरातकडे जाणारी माणसं आजची आहेत का? खरातनं घेतलेली 2000 कोटी रुपयाची संपत्ती एका दिवसात घेतली का? म्हणजे वर्षानुवर्ष चालू होतं, तुम्ही दुर्लक्ष केलं. गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्हाला आता कोणाला तर राजकीय संदेश द्यायचा आहे म्हणून तुम्ही हे करताय का? म्हणजे काय नेमकं काय संदेश द्यायचा? महाविकास आघाडीमध्ये जसं काही चालू असेल, आमच्यामध्ये काहीतरी काम चालू असतं एखाद्या जागेहून, तसं महायुतीमध्ये काय श्रेयाचा वाद आहे का? महायुतीमध्ये कोण कोणाला मेसेज देऊ इच्छित आहे का? महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही. तुम्ही बघताय महायुतीमधला एक मंत्री, पालकमंत्री, गृहमंत्र्याच्या पोलिसाकरवी ठोकून काढला जातो साताऱ्यामध्ये, आलबेल नाही. त्यामुळे त्यांच्या महायुतीमधल्या वादाला शह देण्यासाठी, कुणाला तर संदेश देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना ह्यांना दाबून ठेवण्यासाठी या प्रकरणाचा वापर होतोय का, अशी चर्चा चालू आहे सगळीकडे. तुम्ही आरोप करताय, अशीच चालू आहे, माध्यमात चर्चा चालू आहे अशी. सगळी लोक बोलतायत, मी ते बोलतो. फडणवीस साहेबांनी हे सिद्ध करून दाखवा, आम्हाला खोटं ठरवावं, आम्हाला आनंद होईल. या 9 मंत्र्याचे राजीनामे, तुमच्या मंत्र्याला पण जाब विचारा. जे प्रशासकीय अधिकारी सभेत त्यांच्या संपत्ती जप्त करा. करा सह आरोपी रुपालीताई चाकणकरांना, करा सह आरोपी राधाकृष्ण विखे पाटलांना, करा सह आरोपी चंद्रकांत पाटलांना, करा सह आरोपी एकनाथ शिंदे साहेबांना, करा सह आरोपी ते केसकर नावाचे मंत्री आहेत त्यांना.
ट्रस्टवर पदाधिकारी असलेली माणसं होती, अभय दिलेली माणसं होती, प्रतिष्ठा वाढवलेली माणसं होती. हे करा, आम्ही अभिनंदन करू. हे सगळं गंभीर आहे. त्यात लवकर पोलीस तपास करतायत, पोलिसांचं हे अभिनंदनच आहे ज्या पद्धतीने तपास करतायत, जी माहिती नव्यानं समोर येते आणि माध्यमांची जबाबदारी पार पडून हे लोकांना हे करतात. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला या 12-13 कोटी जनतेला ह्या सगळ्या प्रकरणाची गंभीरता तेवढीच माहित आहे. तर एक काय आव्हान कराल बरं सर या निमित्तानं तुम्ही की हे जे सगळं प्रकरण आहे इथल्या लोकांना, एक तर महाराष्ट्र सरकारला आमचं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलाही पक्षीय भेद, जाती धर्माचा वाद काहीही न आणता जे दोषी आहेत त्यांची निपक्ष चौकशी व्हावी, वेगात चौकशी व्हावी. जे दोषी आहेत ते गजाआड गेले पाहिजे. हे पहिलं आवाहन महाराष्ट्र सरकारला. पक्ष वगैरे राजकीय मतभेद याच्या पलीकडचं. फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्हालाही राजकारण करायचं नाही, पण त्यांनी राजकारण करायचं नाही म्हणायचं, आम्ही राजकारण करायचं नाही म्हणायचं आणि एक दोघांचं काहीतरी राजीनामा घेऊन बाकीच्यांना क्लीन चिट द्यायची. तुम्ही कित्येक लोक तर असं फेसबुकवर लिहितायत आता आम जनता की त्या खरातला मारून टाकतील, त्या पोराचा एन्काउंटर करतील. ही भीती का बरं नागरिकांच्या मनात आहे? त्यामुळे ह्या प्रकरणाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन निपक्ष चौकशी व्हावी, वेगात व्हावी आणि जेवढे दोषी आहेत तेवढे गजाआड गेले पाहिजे. एक हे आव्हान आहे आमचं. दुसरं आव्हान, 2000 कोटीची जी मालमत्ता सापडली त्याची ती मालमत्ता सरकार जमा झाली पाहिजे. ती मालमत्ता अवैध मार्गाने कमवलेली आहे, लोकांना फसवून कमवलेली आहे, ती सरकारनं जमा करावी. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी ती संपत्ती वापरावी. तिसरं आव्हान आहे की पालकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करा. खरा देव, खरं अध्यात्म आणि असे भोंदू बावा याच्यामधला फरक आपल्याला आपल्या घरात समजून सांगावा लागेल. जी एकूण अर्थव्यवस्थेमुळे, एकूण सामाजिक वातावरणामुळे, एकूणच आपल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेमुळे जे काय वर्ग दबलेले पिचलेले आहेत, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो, जे मागे राहिलेले आहेत, जे महागाईनं त्रस्त आहेत, बेरोजगारीनं त्रस्त आहेत, ह्या लोकांना, व्यसनाधीन आहेत, ह्या लोकांना पण माझी विनंती आहे की ह्या सगळ्यावरचं उत्तर हा बाबा नाही, ह्या बुवाचे चमत्कार नाही, त्याचे पाय म्हणजे ह्याच्यावर प्रश्नावरचं उत्तर नाही. तर आपले प्रश्न, आपलं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, आपले भौतिक प्रश्न, ह्याचं उत्तर तुम्ही कुण्या बुवा बाबाच्या मार्गदर्शनामध्ये त्याच्या पायामध्ये शोधू नका. ती उत्तर आपल्याला आपल्या प्रयत्नानं आपल्या राजकीय व्यवस्थेत, सामाजिक व्यवस्थेत मिळणार आहेत. तर हे आवाहन माझं समाजाला आहे की एक तर निर्भय बना. अघोरी विद्या तुम्हाला यातून मुक्ती करू शकत नाही, आपला वारसा तो नाही. वारकरी असतील, सामाजिक धुरीण असतील, लेखक साहित्यिक असतील, पत्रकार असतील, संपादक असतील, माध्यम असतील, ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्याची अपेक्षा संविधानानं आपल्याकडून ठेवलेली आहे, ती पूर्ण करू. शिक्षकाकडून अपेक्षा आहे, पालकाकडून अपेक्षा आहे. हा महाराष्ट्र अशा बाबाच्या कब्जात गेल्यानंतर किती वाटोळं करू शकतो, किती नैतिक अधिपतन होऊ शकतं, किती शोषण होऊ शकतं, याच्यापेक्षा काय मोठा पुरावा पाहिजे. संबंध महाराष्ट्रामध्ये असा बाबा पुन्हा निपजणार नाही यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सरकार, कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, माध्यम संस्था, न्याय संस्था सगळ्यांनी हातात हात घालून आपण काम करू. नक्कीच सर, की आजही त्या एवढ्या सगळ्या गंभीर प्रकरणात सुद्धा सगळे लोक ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, निषेध करतात, हे स्वागतार्हच आहे. येणाऱ्या काळात सुद्धा हे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आणि ह्याच पद्धतीनं भविष्यात असं काही घडणार नाही याची काळजी इथले लोक घेतील हीच अपेक्षा आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात, अनेक विषयावर चर्चा झाली की सरकारची भूमिका काय, सरकार काय करतंय, विरोधक काय करतायत, आपला जो जादूटोणा विरोधी कायदा जो आहे तो लोकांना सुद्धा कळला पाहिजे. या सगळ्या प्रश्नाची तुम्ही दिलखुलास चर्चा केलात, अनेक आरोप केलेत, त्यानंतर तुम्ही त्याचे खुलासेही केलेत. या सगळ्या विषयांवर ह्या लोकांची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याबद्दल तुम्ही आलात, पुन्हा एकदा तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू.